वयाची 30 पार केलेली करिश्मा व्यवसायाने शिक्षिका होती. दिसायला देखणी असलेली करिश्मा जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षिकेची सेवा बजावत होती. ती वयाच्या 35शीत 3 मुलांची आई झाली होती. 3 मुलांची आई असली तरी करिश्माचे तारुण्य तसभरही कमी झाले नव्हते. उलट करिश्माचे तारुण्य दिवसेंदिवस खुलत होते. त्यामुळे लंपट तरुणांच्या नजरा तिच्यावर खिळून राहत होत्या. ती रस्त्याने पायी चालताना अनेकांची नजर तिच्याकडे वळत होती. पण ती तिच्या संसारात मस्त होती. संसार सुखात चालला होता. पण दुर्दैवाने एके दिवशी एका खुनाच्या गुन्ह्यात तिच्या नवऱ्याला गजाआड व्हावे लागले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिच्या नवऱ्याला कारागृहात जाण्याची वेळ आली. या कठीण प्रसंगात देखील करिश्मा अजिबात डगमगली नाही. आपला संसार आणि 3 मुलांचे पालनपोषण तिने योग्य प्रकारे सुरू ठेवले. नवरा कारागृहात असताना शिक्षिका असलेली करिश्मा एकटी पडली. मात्र तिने हिंमत सोडली नाही. जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या करिश्माच्या नवऱ्याची दुसऱ्या एका कैद्यासोबत ओळख झाली. राजसिंग चव्हाण असे कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या त्या दुसऱ्या कैद्याचे नाव होते. काही दिवसांनी राजसिंग हा जेलमधून बाहेर येणार होता. एकाच कारागृहात सोबत शिक्षा भोगत असल्यामुळे करिश्माचा नवरा आणि राजसिंग या दोघांची ओळख झाली. बघता बघता दोघांची घनिष्ठ ओळख झाली. त्यातूनच करिश्माच्या नवऱ्याने करिश्माचा मोबाईल नंबर राजसिंग याला दिला. राजसिंग याचा मोबाईल नंबर त्याने करिश्मापर्यंत पोचवला होता. जेलमधील नवऱ्याला काही निरोप द्यायचा असल्यास करिश्माने तो निरोप राजसिंगच्या मोबाईलवर कळवावा असा त्यामागचा हेतू होता. तसेच काही अडीअडचण आल्यास करिश्माने ती अडचण राजसिंगला सांगावी हाही हेतू होता. एकूणच संपर्काचे माध्यम म्हणून तिच्या नवऱ्याने राजसिंगसोबत मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली होती. काही दिवसापूर्वी राजसिंग जेलमधून बाहेर आला. करिश्मा तिच्या नवऱ्यासाठी असलेला निरोप राजसिंगला त्याच्या मोबाईलवर देत होती. तो निरोप राजसिंग व्यवस्थितपणे जेलमधील करिश्माच्या नवऱ्यापर्यंत पोचवत होता. अशा प्रकारे दोघा नवरा बायकोमध्ये राजसिंग व त्याचा मोबाईल क्रमांक एक प्रकारे संदेशवहनाचा सेतू बनला होता. एक दिवस राजसिंगने करिश्माला प्रत्यक्ष भेटण्याचे नियोजन केले. गेल्या वर्षी दिवाळीमध्ये फोन करून तसेच एका गुन्हेगाराची ओळख दाखवत राजसिंगने करिश्माची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या दिवशी करिश्माचे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन होते. झालेल्या भेटीत दोघांनी सोबत शिर्डी येथे जाण्याचे निश्चित केले. दोघेजण सोबत शिर्डी येथे गेले. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर दोघांची जवळीक वाढली. नवरा जेलमध्ये असताना त्याच्या पश्चात करिश्मा जेलमधून बाहेर आलेला राजसिंग याच्यासोबत परिचय वाढत गेला. करिश्माने राजसिंग याला तिच्या कारवर ड्रायव्हर आणि इतर कामासाठी ठेवून घेतले. करिश्माच्या ऑल्टो या कारचा तो चालक म्हणून काम करू लागला. शिक्षकी पेशा व्यतिरिक्त करिश्माचा सॅनिटरी पॅडचा व्यवसाय होता. तिच्या या बिझनेसमध्ये देखील तो हातभार लावू लागला होता. करिश्माच्या व्यवसायासाठी काम करणारा एक कामगार तिच्या घरी राहत होता. त्या कामगारासोबत राजसिंग देखील राहू लागला. अशा प्रकारे राजसिंग हा करिश्माच्या व्यवसायात एक कामगार म्हणून काम करू लागला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याअखेर करिश्मासह तिचा कामगार आणि राजसिंग असे तिघेजण एकत्र बसले होते. त्यावेळी राजसिंगने दारू पिली होती. राजसिंगने दारूचा जादा प्रमाणात डोस घेतल्यामुळे त्याच्या मनावरील ताळतंत्र सुटले. तो करिश्माला शिवीगाळ करू लागला. बघता बघता त्याने करिश्मावर हात उगारला. त्याने तिला गाडीत बसवून नेले. वाटेत एका ठिकाणी त्याने तिला ब्लेड दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने आरडाओरड सुरू केला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमले. त्यानंतर कसाबसा वाद मिटला. त्यानंतर तो करिश्माला चाळीसगाव येथे एका लॉजमध्ये घेऊन आला. त्या ठिकाणी त्याने तिच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्या प्रसंगाचे काही व्हिडिओ फोटो त्याने काढले. या फोटोच्या बळावर तो करिश्माला वेळोवेळी ब्लॅकमेल करू लागला. या घटनेची माहिती करिश्माने तिच्या जवळच्या नातेवाईकांसह काही जणांच्या कानावर टाकली. तिच्या जवळच्या नातेवाईकाने फोनवर राजसिंग याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र बोलावून देखील तो आला नसल्यामुळे त्याला शोधून काढण्यात आले. हे प्रकरण चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनपर्यंत गेले.
पोलीस स्टेशनला राजसिंग याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याची समंजस भूमिका करिश्माने घेतल्यामुळे राजसिंगची त्या दिवशी सुटका झाली. काही दिवसांनी पुन्हा राजसिंगने तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू केला. तिच्यासोबत संबंधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची तो तिला धमकी देऊ लागला. त्याच्या धमकीला घाबरून तिने त्याला कधी ऑनलाईन तर कधी रोखीने सुमारे 3 लाखांच्या वर रक्कम दिली. त्यानंतरही त्याने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. त्याच्या या प्रकाराला वैतागून तिने त्याचे सर्व मोबाईल क्रमांक ब्लॉक केले. तरी देखील वेगवेगळ्या मोबाईलवरून तो तिला फोन करून ब्लॅकमेल करू लागला. शरीर संबंधाचा तो व्हिडिओ आपल्या जवळच्या नातेवाईकाला राजसिंगने पाठवला असल्याचे तिला समजले. त्यामुळे तिने त्या नातेवाईकाला विचारणा केली. त्यावर त्या नातेवाईकांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र आता पाणी डोक्यावरून जात असल्याचे बघून तिने राजसिंग याच्यावर रीतसर कायदेशीर फिर्याद दाखल करण्याचे निश्चित केले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून राजसिंग याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.